या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूरच्या शहर मध्य मतदारसंघात सर्वाधिक मागासवर्गीय मतदार आहेत। यामध्ये विशेष करून बौद्ध समाजाचे मतदान निर्णायक ठरते। जानेवारीमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत 102 नगरसेवकांपैकी केवळ 6 बौद्ध समाजाचे नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामध्ये शहर उत्तर 3 आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रत्येकी 3 नगरसेवक निवडून आले। गौतम कसबे, वंदना गायकवाड, नारायण बनसोडे, दत्तात्रय नडगिरी, संगीता जाधव, सुजित वाघमोडे या 6 बौद्ध समाजाच्या नगरसेवकांचा समावेश आहे। शहर मध्ये या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतदारसंघात बौद्ध समाजाचा नगरसेवक झाला नाही। त्यांच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते रवी कोळेकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती। त्यांचे प्राबल्य असलेल्या भागात त्यांनी कोठे यांना मोठे मतदान मिळवून दिले। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी रवी कोळेकर यांनी प्रभाग 21 मध्ये आपली तयारी केली होती। प्रत्येक नागरिकाच्या संपर्कात ते राहिले होते, परंतु त्या प्रभागात अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने त्यांचाही नाईलाज झाला। त्यांनी त्यांच्या आईसाठी प्रयत्न केला, पण तिथे आमदार सुभाष देशमुख यांनी अनुसूचित जाती महिला ही जागा स्वतःकडे घेण्यात यश मिळवले। त्यामुळे कोळेकर यांच्यावर अन्याय झाला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या शब्दावरून त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आणि कोठे जे सांगतील ते काम केले। प्रभाग 21 मध्ये 3 नगरसेवक हे बाहेरचे आहेत। त्यांचा कोणताही संपर्क नाही, त्यांना कोणी ओळखत नाही अशी लोक या ठिकाणी निवडून आली आहेत। त्यामुळे निश्चितच स्थानिकांवर अन्याय झाला आहे। आता भाजपकडून 9 नगरसेवक हे स्वीकृत होणार आहेत। त्यामध्ये बौद्ध समाजाचा चेहरा रवी कोळेकर यांना देवेंद्र कोठे न्याय देणार का अशी चर्चा समाजातून सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।